नमस्कार, मी उमेश मुंडे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्सेसची कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती निघलेली आहे. चला पाहूया. तर तुम्ही पाहू शकता ही जाहिरात. स्टाफ नर्स स्त्री व स्टाफ नर्स पुरुष या दोघांसाठी जागा निघलेल्या आहेत. स्टाफ नर्स स्त्रीसाठी 16 जागा आहेत व स्टाफ नर्स पुरुषसाठी 2 जागा आहेत. इथे प्रवर्गामध्ये डिवाइड केलेलं आहे. तुमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन असलं पाहिजे 12वी+ JNM किंवा BSc नर्सिंग. तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं अनिवार्य आहे. तुमचे वयोमर्यादा आहे राखीव वर्गासाठी 43 वर्ष व अराखीव वर्गासाठी 38 वर्ष. मासिक जे मानधन आहे पेमेंट तुम्हाला 20,000 भेटणार आहे. थोडं कमी आहे. तरी ही भरती फक्त 6 महिन्याच्या कालावधीकरिता आहे व 15व्या वित्त आयोगानंतर जे शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये या स्टाफ नर्सेसची भरती होणार आहे. इथे अर्ज भरवायच्या सूचना दिलेल्या आहेत. शैक्षणिक अर्थ सांगितल्याप्रमाणे अनुभव असेल तर तुम्ही अनुभव इथे सादर करू शकता. तसेच तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र असलं पाहिजे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे. इथे तुम्हाला कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे जिथे तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची तारीख आहे 19/6/2026 ते 3/7/2026 या दिवसामध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. कार्यालयीन वेळ आहे सकाळी 9:15 ते संध्याकाळी 6:15. शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीचा दिवस वगळून तुम्हाला कार्यालयामध्ये अर्ज सादर करायचा आहे. या कार्यालयात तुम्ही बाय हँड किंवा कुरिअरने अर्ज पाठवू शकता. तसेच तुम्हाला इथे तुमच्या कामकाजाची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 7 असणार आहे. येथे तुम्हाला अर्ज भरताना जे कागदपत्र लागणार आहे त्यांची माहिती दिलेली आहे. हा अर्ज तुम्हाला भरून सादर करायचा आहे. तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व फौजदारी गुन्हा नसलेले जे हमीपत्र आहे ते सादर करायचे आहे. धन्यवाद.